तर मित्रांनो, महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते वयोवृद्ध शरद पवार हे आता पाठीमागं 5-6 दिवसापूर्वी मुंबईत बोलले, जर मराठ्यांना आरक्षण द्यायला येत नसेल तर घटनेमध्ये दुरुस्ती करा, म्हणजे संविधान बदला. साहेब एक काम करा, संविधान बदलू नका, संविधान नष्ट करा आणि या भारताला कुराण लागू करा, जरा बरं होईल. साहेब तुम्ही खुर्ची होते ना, साहेब तुम्ही सत्तेमध्ये होते ना, मग त्यावेळेस तुम्ही का नाही संविधान बदललं? हां, ज्यावेळेस तुम्ही मंत्री होते त्यावेळेस तुम्ही संविधान का नाही बदललं? त्यावेळेस तुम्ही का न्याय दिला नाही मराठ्यांना? आणि आत्ता भाषा करता संविधान बदलायची. तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हतीच, पण काय आता काही वेळेस नको ते ऐकावं लागते आणि शांत बसावं लागते. आम्ही तुम्हाला कोणत्या नजरेने बघतो? तुम्ही वरिष्ठ नेते आहेत महाराष्ट्राचे आणि तुमची ही भाषा म्हणलं म्हणजे आता काय बोलायचं? काहीच बोलायचं नाही, काहीच. संविधान जर तुम्ही बदलायची भाषा करता, कसं होईल? मला